नमस्कार, प्रतिभा पे डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज मी तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क दाखवणार आहे. तर कशा पद्धतीने करायचं आहे. बऱ्याच ताईंना सिल्क थ्रेडचं वर्क जे आहे ते अरी वर्कच्या सुईने जमत नाही आहे. तर मी आज सविस्तर तुम्हाला शिकवणार आहे वर्क कशा पद्धतीने करायचं आहे ते. याच्या अगोदरही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे सिल्क थ्रेडचं वर्क कसं करायचं. ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला हे जे डिझाईन आहे ना, हे याच्या अगोदरच्या म्हणजे बघा बरेच दिवस झाले, त्याला एक 7 ते 8 दिवस झाले असतील, तेव्हा हे वर्कचं डिझाईन मी तुम्हाला दाखवलं होतं आणि खूप ताईंना हे डिझाईन आवडलं आहे. ठीक आहे. तर याला बघा, आपण एक तर स्टेम स्टिच आपण बघा बेसिक क्लास जे आपले चालू होते अरीवर्कचे, तर त्यामध्ये आपण बघितलेले आहे चेन स्टिच, बॅक स्टिच, स्टेम स्टिच. तर त्यातील हा जो प्रकार आहे ना, तर हा स्टेम स्टिच असा म्हणून ओळखला जातो. तर त्याचंच मी हा स्टेम स्टिच सिल्क थ्रेडनी कशी बनवायची ना ते शिकवणार आहे. तर अजून एक मला सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, की मी डिझाईन जेव्हा दाखवते तुम्हाला, ठीक आहे, तर तुम्ही थोडंसं विचार करून डिझाईन बनवत चला. ठीक आहे. तर बघा, आता मला कसं आहे ना, व्हॉट्सअपवरती जास्त असा वेळ मिळत नाही, टायपिंग करायला वेळ लागतो आणि वेळही नसतो, त्याच्यामुळे थोडंसं जमत नाही मेसेज रिप्लाय द्यायला. तर एका ताईने हे डिझाईन बनवलं आहे ब्लाऊजवरती. तर बघा, इथे चेन स्टिच घेतल्या त्या ताईंनी, मला व्हॉट्सअपवरती फोटो पाठवला आहे. इथे चेन स्टिच घेतल्यात आणि चेन स्टिचच्या नंतर लगेच हे डिझाईन बनवलं. तर चालेल, छान दिसतं तसंही, परंतु डायरेक्टली हे डिझाईन घेण्या अगोदर काय करायचं आहे, चेन स्टिचच्या लाईनी घ्यायच्या, त्या शेजारी शुगर बीड्स, त्या शेजारी मोती आणि त्या शेजारी शुगर बीड्स, आणि त्यानंतर असं हे डिझाईन बनवायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने करू शकता, किंवा मग चेन स्टिच आणि लोड स्टिच एखादी आणि त्यानंतर हे डिझाईन. कारण बघा, थोडंसं फिनिशिंगनी थोडंसं शेवटीला, कारण आपल्याला स्टिच आपण जेव्हा ब्लाऊज स्टिच करायला घेतो तेव्हा पण आपल्याला थोडंसं सोपं पडतं. डायरेक्टली आपण चेन स्टिच नंतर डायरेक्ट हे घेतलं की आपल्याला स्टिच करायला, ब्लाऊज स्टिच करायला थोडंसं अवघड जातं. कारण बघा, हे थोडंसं उंचावरती आहे आणि आपला दाब जो आहे ना, तो थोडासा याला लागू शकतो, घासू शकतो, आणि हे जे मोती आहे हे फुटू शकतात किंवा तुटू शकतात, हे डिझाईन खराब होऊ शकतं. त्यामुळे काय करायचं आहे ना, चेन स्टिच घेतली की त्या शेजारी थोडंसं एखादं पातळ आणि बारीक डिझाईन, म्हणजे आपलं ब्लाऊज पीसलाच लागून असेल असं डिझाईन करायचं. आता लोड स्टिच जी आहे ती सिल्क थ्रेडची लोड स्टिच, तिचा काही फरक पडत नाही, कारण ती सिल्क थ्रेडची असते, असं काही मण्याचं वगैरे वर्क नसतं, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ती किती उंचावर असली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही तशा प्रकारे घेऊ शकता, किंवा मग आपले जे शुगर बीट्स आणि मोती आहेत त्याचं वर्क करू शकतात. त्यासाठी आपली चेन स्टिच झाल्यानंतर शुगर बीट्सची लाईन घेत असतात. ठीक आहे. इथे हे खूप महत्त्वाची माहिती आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याच्यामुळे हा लक्षात घ्यायचा आहे. आणि आता बघा, त्या ताईने हे डिझाईन केलेलं आहे चेन स्टिच नंतर. बघा, आता इथे तुम्ही दुसरं कुठलंही डिझाईन करू शकता, अशा पद्धतीने याची बुट्टी टाकू शकता, किंवा वेगळं कुठलंही. आता भरपूर तुम्ही जर गुगलवरती गेला ना, तर तुम्हाला एकापेक्षा एक बडकर तुम्हाला अशा अरीवर्कच्या डिझाईनी दिसतील. तर तुम्ही तिथनं कुठलीही चॉईस करून तुम्ही कुठल्याही इथे याच्या पुढे काहीही जोडू शकता. ठीक आहे. असं नाही की हे डिझाईन केलं मग सेम हेच डिझाईन आपल्याला बनवायचं. आपण ह्या डिझाईनचं थोडं, त्या डिझाईनचं थोडं, असं वेगळं डिझाईन आपण बनवू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीनेही तुम्ही डिझाईन करू शकता. तर मला त्या ताईला व्हॉट्सअपवरती मेसेज द्यायला जमलं नाही, त्याच्यामुळे मी असं याच्यामधनं सांगितलंय. कारण बघा, सगळ्यांच्याच व्हॉट्सअपला मला आता मोठे, आता छोटं फार असलं तर मग मी ते व्हॉट्सअपला मेसेज लगेच रिप्लाय देते, परंतु थोडंफार मोठं जर असलं तर मग मला द्यायला वेळ मिळत नाही आणि जमतही नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं चला, आता व्हिडिओ जर पाहिला त्यांनी तर चांगलंच आहे, नाही पाहिला तर बघूयात, त्यांना व्हॉट्सअपवरती रिप्लाय दे. ठीक आहे. तर मी अशाच पद्धतीने आज स्टेम स्टिच तुम्हाला शिकवणार आहे. तर सिल्क थ्रेडची स्टेम स्टिच कशी बनवायची ते शिकवणार आहे. तर त्यासाठी मी इथे येलो कलरचा धागा घेतलेला आहे आणि आपल्याला आता सरळ लाईन खेचून घ्यायची आहे. आणि हे बघा, आता सरळ लाईन खेचून घ्यायची, नाही खेचली तरी चालते, परंतु खेचून घेतली तर काय होतं ना, आपली जी स्टेम स्टिच जी आपण बनवत आहोत ती सरळ येईल.
तर बघा आता छोटीशीच बनवणार आहे मी फक्त, आणि ही पण आपण बनवू शकतो. स्टेम स्टिच म्हणजे बघा आता ज्यांना हे वर्क जमलेलं नाही त्यांनी अशा प्रकारे अगोदर स्टेम स्टिचची प्रॅक्टिस करायची सिल्क थ्रेडने, किंवा साधा जो आपला पॉलिस्टर थ्रेड आहे ना त्याने प्रॅक्टिस केली तरी चालेल. आणि मग नंतर ही डिझाईन बनवायचं आहे, कारण त्याचं पण बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे मी हे स्टेम स्टिच दाखवत आहे. तर बघा इकडनं मी येते बघा अशा पद्धतीने, आणि थ्रेड जो आहे ना तो डबल घ्यायचा आहे. बघा मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे थ्रेड जो आहे ना तो आपल्याला डबल घ्यायचा आहे. आणि हे बघा इथे आपल्याला एक स्टिच झालाय, एक छोटासा स्टिच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने झाला एक छोटासा स्टिच. आता आपल्याला परत बॅक जायचं आहे. हे बघा आता आपल्याला बॅक जायचं आहे आणि अर्ध्यातच आपल्याला हे स्टिच करायचं आहे. बघू शकता अर्ध्यातच केलंय आपण स्टिच. थोडंसं झूम करून दाखवते मी. आणि एक स्टिच झाला, अजून एक आपल्याला त्या शेजारी लगेच छोटासा स्टिच घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला परत पुढे यायचं आपल्या लाईनीवरती. परत एक इथे स्टिच घ्यायचा, त्यानंतर अजून एक छोटासा स्टिच घ्यायचा आणि परत आपल्याला रिटर्न जायचंय अर्ध्यामध्ये. अर्ध्यामध्ये गेल्यावर एक स्टिच घ्यायचा आणि अजून एक छोटासा स्टिच घ्यायचा. त्यानंतर बघा परत आपल्याला पुढे यायचे, स्टिच घ्यायचा, अजून एक छोटासा स्टिच घ्यायचा आणि परत रिटर्न जायचे अर्ध्यामध्ये, एक स्टिच घ्यायचा, त्या शेजारी अजून एक छोटासा घ्यायचा बघू शकता. आणि पुढे यायचंय. पुढे आल्यावरती एक स्टिच लांब झाला की त्या शेजारी एक छोटासा आणि परत रिटर्न जायचंय अर्ध्यामध्ये आणि एक छोटासा स्टिच घ्यायचा. तर हे बघा अशा पद्धतीने. आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण जेवढी आपल्याला लाईन बनवायची, आता याची तर थोडी प्रॅक्टिस केली की हे पण जमून जातं. बघा आता आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे, कारण बऱ्याच ताईंना सिल्क थ्रेडचं वर्क जमत नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे स्टिच बनवून घ्या, सिल्क थ्रेडनी बनवण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये आता याच्यामध्ये पण अजून खूप साऱ्या स्टिच आहेत सिल्क थ्रेडमध्ये. आता बघा पानाची स्टिच आहे, मोराची स्टिच आहे, बघा ते फेदर स्टिच वगैरे बऱ्याच अशा स्टिच आहेत. तर त्या पण मी तुम्हाला असे एक एक करून शिकवणार आहे. तर आज म्हटलं चला आता अगोदर हे आपलं वर्क झालेलं आहे याचं मोत्यांचं, त्याच्यामुळे याचंच वर्क शिकवलं आहे मी. म्हटलं चला आता, कारण याची चेन स्टिच जी आहे ना मी शिकवलेली आहे याच्या अगोदर. तर म्हटलं आता हे वर्क शिकवलं आहे तुम्हाला इकडे, तर लगेच याचं पण सिल्क थ्रेडचं याच्यापासूनच सुरुवात करूया आपण. मी तुम्हाला चेन स्टिच शिकवलेले आहे, तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ नक्की बघा. आणि आपला जो साधा थ्रेड आहे पॉलिस्टर थ्रेड त्याने पण चेन स्टिच शिकवलेली आहे, सिल्क थ्रेडनी पण चेन स्टिच शिकवलेली आहे, आणि त्याचबरोबर आपला जो जरीचा थ्रेड आहे त्याने तर शिकवलेलीच आहे. ठीक आहे. तर आपले तिन्ही थ्रेडने मी तुम्हाला चेन स्टिच शिकवलेली आहे. आणि आता हे आपल्या स्टेम स्टिच वगैरे आहेत ना, तर बाकीच्या स्टिच अशा पद्धतीने याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि तुम्हाला हळूहळू मी तुम्हाला आता आपण जे हँडवर्क शिकलेलो आहोत याच्या अगोदर, तर त्याचं पण सिल्क थ्रेडनी कसं ते हँडवर्क बनवायचं ते शिकवणार आहे. आणि त्यानंतर आपलं हे हँडवर्क झाल्यानंतर आता बाकीच्या ज्या आपल्या हँडवर्कचे ॲडव्हान्सचं जे हँडवर्क राहिलेलं आहे ते आपण पुढे बघणार आहोत आता. कारण आपलं हे बीड्स वर्क वगैरे हे बरंचसं झालेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण आपलं पुढचं वर्क हँडवर्क जे आहे ना ते बघणार आहोत.
तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण बरीचशी अशी लाईन बनवून घ्या, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. थोडीशी लांब अशी लाईन बनवा किंवा जवळजवळ बनवायची असेल तर 2 ते 3 लाईनी अशा पद्धतीने बनवून घ्यायच्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला इथे स्टेम स्टिच कशी बनवायची सिल्क थ्रेडची हे शिकवलेलं आहे. तुम्हाला नक्की हे स्टेम स्टिच आवडलं असेल आणि याची भरपूर सारी प्रॅक्टिस करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.